आस्था नावाची 17 वर्षांची पोरगी तिच्या आईला म्हणते की आई मला उद्या सकाळी लवकर उठव, मला लवकर जायचं आहे शाळेमध्ये ना टेस्ट आहे. आई म्हणती हो रोजच्या टायमाला तर तू जातेस ना, 6ला जाते इथून. ती म्हणली 6ला नाही, मला उद्या 5:30ला जायचं आहे. आता त्यावेळेला थंडीचे दिवस चालू होते, तुम्हाला तर माहिती आहे 7 वाजला तरी दिवस उजळत नाही. आई म्हणते एवढं सकाळी लवकर 5:30ला 6ला एवढं कसं जाणार आहे, तुझी एस टी तर 6:30ला जाते, तुला जायला 20 मिनटं लागतात चालत जायला. तरी तू तिथं जाऊन 5:15ला जर गेली तर पोहोचती, तर तू एवढी लवकर जाऊन करणार काय? आणि तू कोणासोबत जाणार आहे? त्यावेळेला आस्था तिच्या आईला म्हणते की मैत्रिणीची घरची वडील येणार सोडायला गाडीवर जाणार आहे. आई आता रोज जाती पोरगी म्हणल्यावर विश्वास ठेवते आणि म्हणते ठीक आहे जा. त्यावेळेला तिला परवानगी भेटते. आस्था 4 वाजताच तयार होते, अंघोळ करते, शेंट फिंट मारते, बॅग अडकवते आणि 5 15:15लाच निघायला लागते गावाकडं. गावाकडे चालत जात होती, 15 मिनिटात गावात पोहोचली. गावामध्ये ज्या ठिकाणी बस थांबायची त्याच्याच कडेला मराठी शाळा होती. 7वीपर्यंत त्याच शाळेमध्ये शिकलेली आस्था अचानकच त्या शाळेच्या पाठीमागे मुलींचे बाथरूम होतं. त्या बाथरूमच्या पाठीमागं जाऊन उभं राहिली. आता त्या ठिकाणी उभं राहिली. सकाळ सकाळ गावामध्ये कोण झोपलेलं असते, सगळी कॉलेजची पोरं जाणारी तेवढी लालपरीने त्यावेळेला तिथं उभा होती. आता कोणाला समजत नव्हते, कोणाला दिसत नव्हते. 5 मिनटं उभं राहिली, 10 मिनटं उभं राहिली. 10 मिनिटात अचानकच एक पोरगा त्या ठिकाणी आला. आस्थाने दप्तर साईडला ठेवले, तिची पॅन्ट खाली काढली, अंतर्वस्त्र काढली आणि त्याच्यापुढे समोर वाकून उभा राहिली. आता त्या पोराने त्याची पण पॅन्ट काढली, कापडं काढली, बाजूला ठेवली आणि त्याचं जे हत्यार आहे काढून मागणं रटायला चालू केलं आस्थाला. आता ही आस्था थोडी थोडी दमू लागली होती, भागू लागली होती, दम भरला होता. पहिल्यांदाच होतं त्यामुळं. पण अचानकच त्या ठिकाणी गावात राहणारा एक व्यक्ती लवकर उठून डरमाळं घेऊन संडासला म्हणून निघाला होता. त्यावेळेला कसला तर आवाज येतोय म्हणून त्याने त्या ठिकाणी वाकून बघितलं, तर या दोघांचा कार्यक्रम चालू होता. त्याने त्या दोघांना तसंच धरलं रंगेहात आणि चौकामध्ये आणलं. सगळ्या एस टीतली जाणारी पोरं त्या ठिकाणी जमा झाली होती. एस टी ड्रायव्हर होते आणि हळूहळू पोरांना पोरींना सोडा येणारे त्यांचे आईवडील. आता त्या सगळ्यांपुढे या दोघांसोबत असं काही केलं त्या ठिकाणी, जेणेकरून तुम्हाला ही घटना ऐकल्यानंतर असं वाटणार आहे की काय झालं या दोघांपुढे. आता त्या ठिकाणी एवढ्या सगळ्या माणसांसोबत या दोघांसोबत असं काही घडलं की याचा पुढे चालून दुष्परिणाम वाईट झाला. तर पूर्ण स्टोरी सांगतो मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आणि चॅनलवरती नवीन असाल किंवा बिना सबस्क्राईब आणि चॅनलवरती नवीन असाल आणि बिना सबस्क्राईब करता चॅनल बघत असाल तर सबस्क्राईब करा मित्रांनो, पुढच्या व्हिडिओची नोटिफिकेशन भेटेल. तर नमस्कार मित्रांनो. मित्रांनो, आजकाल तुम्ही बघत असाल आपल्या टायमाला म्हणजे कसं 2000 कोरोनाच्या आधी 2018, 19, 20 या वेळेत लालपरीने जाणाऱ्या पोरींची संख्या किती होती. आता तर एस टीने जात सोडून गाडीवर जातात. पण त्या टायमाला तुम्हाला माहिती आहे आपल्या एका एका एस टीमध्ये लालपरीमध्ये 100 100 150 पोरं बसून जायची, उभं राहून जायची. पोरं कशी बी जाऊ शकली असती, पण पोरं त्या एस टीतच का जायची? कारण त्यांच्या जीवाची धडकन, त्यांची पहिलं जुनं प्रेम त्या एस टीमधून असायचं. 12वीपर्यंत शिकणाऱ्या पोरी गावाकडे जास्त करून 12वीपर्यंत शिकतात. त्या पोरी 12वीपर्यंत तर बघा भेटतील अशा विचाराने पोरं बसमध्ये जायची. वाडाचढ लागलेली असायची. अशातच काही कोणाच्या जोडी बनतात, कोणाच्या जोडी तुटतात, कोणाच्या क्रॉस जोडी होतात. अशा प्रकारचे घटनाक्रम घडत असतो एस टीमध्ये. पण याच एस टीमध्ये काही ठिकाणी असं काही घडून जातं याच्यावरती आपला विश्वास बसत नाही. आस्था नावाची 16 वर्षाची पोरगी नुकतीच 10वीची परीक्षा दिलेली, 11वीला गेलेली, त्याच वर्गामध्ये राहणारा आणि त्याच वर्गामध्ये शाळा शिकत असलेला अभिजित. आता हा अभिजित जो आहे तिच्यावरती 7वी 8वीपासून नजर ठेवून होता. एकाच वर्गामध्ये शिकत असलेला अभिजित शिकायला भरपूर चांगला हुशार पोरगा होता, मध्यम परिस्थिती. आणि ही जी आस्था होती हिची पण मध्यम परिस्थिती, पण शिकायला एवढी काय हुशार नव्हती. दोघांमध्ये बोलणं चालणं, ती म्हणायची मला वही दे लिहायला, ती म्हणायचं हो ठीक आहे घे. म्हणजे असंच बोलणं चालणं चालू होतं. इशाऱ्यामध्ये बोलणं चालणं, प्रेम इशाऱ्यामध्ये. त्यावेळेला हायस्कूलवरती आपली एवढी कडक असायची, कोणाला पोरींना बोलायची सुद्धा हिंमत होत नव्हती. मला कमेंट करून नक्की सांगा की तुम्ही कधी कुठल्या पोरीसोबत हायस्कूलमध्ये बोलला आहे का? हे पण कमेंट करून नक्की सांगा. त्यावेळेला कोणाची हिंमत होत नव्हती. पण ज्यावेळेला हायस्कूल संपलं त्यावेळेला या अभिजितने आस्थाला खुणवायला चालू केलं होतं. या आस्थाला
एक देवाने चांगलं शरीर दिलं होतं. दिसायला एकदम सुंदर सुडोल शरीर होतं आणि दुसरीकडे अभिजित डोक्याने हुशार होता. त्यामुळे दोघांची जोडी जुळायला टाईम लागला नाही. आता दोघांमध्ये चांगलंच प्रेम खुलायला लागलं होतं. एस-टीमध्ये जाताना एस-टीमध्ये सकाळ सकाळ पाठीमागच्या सीटावरती दोघं रोमॅन्स करत बसायचे. पुढे चालून कॉलेजपर्यंत जाईपर्यंत फुल एस-टी व्हायची. त्यावेळी या दोघांची जोडी फिसकटायची. हळूहळू या दोघांमध्ये प्रेम चांगलंच रंगलं होतं. कॉलेजमध्ये येताना जाताना सगळं कळत होतं. आसपासची पोरं एकमेकाला चिडवायची, वहिनी आली बघ, भावाला बघ, भाऊजी आला बघ असं म्हणून चिडवायचे. पण ते चालूच होतं. आता या दोघांमध्ये अजून एवढं काय कन्फर्म नव्हतं. पण ही जी आस्था होती त्या अभिजितला म्हणते, तू तर हुशार आहे, तुझं काय होईल ते होईल. हे बघ मला तर घरचे शिकवायला पाठवायचं म्हणतात, काहीतरी कर म्हणतात बाहेर, तर कसं करायचं. अभिजित म्हणला ठीक आहे, तू ज्या ठिकाणी ॲडमिशन घेशील त्या ठिकाणी मी घेतो, मला तर तुझ्यासोबत लग्न करायचं आहे. ज्या वेळेला ही आस्था ऐकते त्यावेळेला तिला भारी वाटतं. कारण हा जो अभिजित होता डोक्याने हुशार, कुठंतरी सरकारी नोकरी लागेल अशा विचाराचा याची खात्री त्या आस्थाला होती. त्यामुळे तिने याच्यासोबत चांगल्या प्रकारे जुळवून घेतलं होतं. सरकारी नोकरी लागली, लग्न झालं याच्यासोबत, आयुष्य सुखाचं जाईल असा तिचा विचार होता. त्यामुळे दोघांमध्ये जुळलं होतं. आता हळूहळू या अभिजितला थोडी प्युबरिटी अभिजितच्या मनामध्ये संबंध करण्याची इच्छा जागृत झाली. कारण त्याचंही वय झालं होतं 11वी 12वी 10वीपर्यंत सगळ्या सरांचं त्यांच्या डोक्यावरती ताण असतो, अभ्यासाचा ताण असतो. 11वी 12वीत आल्यानंतर विचार करायला वेळ भेटतो, टाईम भेटतो, मोबाईल हातात येतो. त्यावेळेला तुम्हाला तर माहिती आहे काय होतं, व्हिडिओ बघणे, हे करणे ते करणे असं चालूच असतं. असं पण अभिजितचं चालूच होतं. अभ्यासामध्ये हुशार असलेला थोडा मोबाईल हातात आल्यावर कमजोर झाला होता. पण मला आता काय फायदा होणार आहे याचा. त्यावेळेला आस्था काय म्हणते की तू म्हणशील ते तुला मिळेल, काय अडचण नाही. अभिजित म्हणतो की ठीक आहे, मला ना तुझ्यासोबत करायचं आहे. आस्था म्हणते अरे पण आता कसं शक्य, आपण सकाळ सकाळ येतो त्यावेळेला सगळी लोकं असतात त्या ठिकाणी. हा म्हणला की लवकर या, अर्धा तास, त्यावेळेत करून 5-10 मिनटात. या दोघांचं ठरतं. जसं तुम्हाला सांगितलं सुरुवातीला ठरलं, आले करायला चालू केले, एका व्यक्तीनं बघितलं आणि सगळ्यांसमोर आणले या दोघांना. त्यांची भरपूर बदनामी झाली गावात, त्यांच्या घरच्यांची पण बदनामी झाली. आता घरच्यांनी दोघांना समजावून सांगितले. या दोघांनी आश्वासन दिले की नाही करणार. पण दोघांचं प्रेम काही कमी झालं नाही. 12वी झाली, 15वी झाली. आस्था तिच्या हिशोबाने शिकायला गेली, अभिजित त्याच्या हिशोबाने शिकायला गेला. आस्थाच्या घरचे आता स्थळ शोधा चालू करतात तिच्यासाठी. प्रत्येक स्थळाला नकार द्यायची. त्याच्या घरच्यांनी विचारलं की फायनली काय होतंय सांग. ती म्हटली की मला याच्यासोबतच करायचं आहे. ज्या वेळेला अशी म्हणते त्यावेळेला ठीक आहे म्हणतात, त्याला नोकरी लागू दे. एक चान्स घेतला त्याने, दुसरा चान्स घेतला त्याने, भरपूर ट्राय करत होता सरकारी नोकरीचा. पण पुढे चालून त्या आस्थाच्या लक्षात आले की नाही होणार याच्यासोबत, हा आपल्याला असाच धोका देतो, याला सरकारी नोकरी लागू शकत नाही. त्यामुळे तिने पण त्याचा विचार सोडून दिला आणि घरचे बोलतील त्याच्यासोबत लग्न लावून दिलं. आता या सगळ्याला टेन्शनला कंटाळून या अभिजितने स्वतःचं जीवन संपवलं. त्यावेळेला ही पूर्ण घटना उघडकीस आली मित्रांनो. ही घटना सोशल मीडियावरती व्हायरल झाली होती भरपूर. आपल्या गावखेड्यामध्ये भरपूर अशा घटना घडतात. तुमच्या